औरंगाबादहून माधुरी पाटील यांचा प्रश्न आहे. मी माझ्या मुलाच्या पालकत्वासाठी खूप कष्ट घेतले व त्यानेही परिश्रमाने स्वतःला घडवले. परंतु आसपासची मुलं विनाकष्ट यशस्वी झाल्याचे दिसून येतात. मग आमच्या कष्टाला समाजात काहीच विशेष मोल नाही का? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुलांकडून अपेक्षा, पतीकडून अपेक्षा, पत्नीकडून अपेक्षा, आईवडिलांकडून अपेक्षा, प्रत्येकजण अपेक्षा करतो. आणि जोपर्यंत अपेक्षा केल्या जातात तोपर्यंत काहीतरी वाईट घडतंय, काहीतरी चुकीचं घडतंयत आणि मी खूप करते आहे, खूप करतो आहे आणि त्या मोबदल्यात तर काहीच होताना दिसत नाही. माझी मेहनत व्यर्थ जाते आहे, त्याच्यावर पाणी फेरलं जातं आहे, असे विचार यायला लागतात. आपल्यापेक्षा जास्त इतरांना मिळतं आहे, काही न करता त्यांना त्याचा मोबदला मिळतो आहे, त्याची चांगली फळं मिळत आहेत असं वाटतं. समाजातले बाकीची लोकं फार ॲव्हरेज वागतात, फार कष्ट घेत नाहीत, मेहनत करत नाहीत, तरी देखील त्यांच्याजवळ भरभरून आहे. आणि आपण फार कष्ट घेतो पण आपल्याजवळ त्या तुलनेत त्या तोडीचं काहीच नाही असंही आपल्याला वाटतं. ही आपली विचारसरणी सकारात्मक की नकारात्मक, हा एक विचार फार महत्त्वाचा आहे. जर ही विचारसरणी सकारात्मक असेल तर आपण जास्त अपेक्षा करायला लागू. जे आहे त्यात समाधान बाळगण्यापेक्षा आपल्याला जे काही लाभलेलं आहे ते आपल्या कष्टानुसार लाभलेलं आहे हा विचार करण्याऐवजी आपण यापेक्षा जास्त हवं होतं हा विचार करायला लागू. ही सकारात्मकता नाही. इतरांना जास्त मिळतं आहे, कमी कष्टात जास्त मिळतं आहे. माझ्यापेक्षा त्यांनी कमी कष्ट उपसले तरी देखील त्यांची मुलं आज सुखात आहेत. त्यांच्याजवळ पण तीच कार आहे जी माझ्या मुलाकडे आहे, तेच घर आहे जे माझ्या मुलाकडे आहे. ते पण त्याच पदावर आहेत ज्या पदावर माझी मुलं आहेत, ज्यांनी खूप कष्ट घेतलीत आणि मी खूप कष्ट उपसलं माझ्या मुलांना घडवण्यासाठी. ही निगेटिव्हिटी, ही नकारात्मकता तुम्हाला नेहमी परेशान करेल. लोकांजवळ काय आहे, लोकांजवळ किती आहे हा मुद्दाच मुळात निगेटिव्ह आहे. लोकांना काय मिळतं आहे हा मुद्दाच मुळात निगेटिव्ह आहे. तुमच्यासोबत 5 लोक जेवायला बसलीत, तुम्ही म्हणाल मी हात धुवून आले आणि माझ्या शेजारी बसलेली व्यक्ती हात धुवून सुद्धा आली नाही तरी देखील ताटामध्ये दोघांना सारखंच अन्न का वाढलं? मी तर फार शिस्तीत वागली, मी छानपैकी मांडी घालून बसले आणि ती दुसरी व्यक्ती तिला नीट बसताही येत नाही. मी आंघोळ करून आले, स्वच्छ कपडे घालून आले आणि मला पण तेच जेवायला मिळतं आहे, शेजाऱ्यालाही तेच जेवायला मिळतं आहे. हे का? ही निगेटिव्हिटी आहे. लक्षात घ्या, ताटं वाढून सगळ्यांना सारखीच मिळणार आहेत. तुम्हाला कंप्लेंट करण्याची, तक्रार करण्याची आवश्यकता नसावी. तुम्हाला तुमच्या ताटात काय वाढलेलं आहे ते प्रसन्नतेने तुम्हाला कसं ग्रहण करायचं आहे, तुमच्या जीवनात त्याचा आनंद कसा मिळवायचा आहे. तुम्ही जे काही अन्न खाताय त्यापासून तुम्हाला स्वतःला बलशाली कसं बनायचं आहे हा विचार सकारात्मक आहे. संधी तुमच्यासाठी. इतरांना काय मिळतंय, इतरांजवळ काय आहे, त्यांनी किती कष्ट उपसलेत आणि जगात हा न्याय आहे की नाही, ईश्वर आहे की नाही, कष्टाला बरकत आहे की नाही, हा प्रश्न विचारात घेणं
हीच नकारात्मकता आहे, ती काढा. तुम्ही कधीच सुखी होणार नाही, कधीच आनंदित होणार नाही, कधीच समाधान लाभणार नाही. ऑफिसमध्ये दोघं लोक काम करतात. एक खूप कष्ट घेतो आणि दुसरा भ्रष्टाचार करतो. जो कष्ट घेतो त्याचा स्वतःचा एक फ्लॅट आहे, भ्रष्टाचार करतो त्याचा पण फ्लॅट आहे. होऊ शकतं भ्रष्टाचार करणाऱ्याचा फ्लॅट अजून सुंदर आहे. कष्ट करणाऱ्याचा 2 BHK फ्लॅट असेल आणि भ्रष्टाचार करण्याचा 3 BHK असेल. होऊ शकतं. तो वेल फर्निश्ड असेल, चांगल्या लोकॅलिटीमध्ये असेल, महागडा असेल, 4 पट किमतीचा असेल, सगळं असेल. तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो, कष्टाला मेहनतीला बरकत आहे की नाही. निगेटिव्हिटी. राहण्यासाठी घर घरच असतं. तो 2 BHK फ्लॅट असो किंवा 3 BHK फ्लॅट असो, राहायला घरच लागतं. पण ज्या घरात कष्ट करणारी व्यक्ती राहते ती अतिशय आनंदाने, समाधानाने, शांततेने, स्वस्थपणे राहू शकते. आणि जी व्यक्ती भ्रष्टाचार करते ती व्यक्ती त्या 4 पट किमतीच्या फ्लॅटमध्ये सुद्धा शांततेने राहू शकत नाही, आनंदाने राहू शकत नाही, समाधानाने राहू शकत नाही. कारण त्याचं मन अशांत असतं, अस्थिर असतं. लोकांना वस्तू काय मिळाल्या आहेत त्याच्यावरून, त्यांच्याजवळ सुविधा कोणत्या आहेत त्याच्यावरून त्यांच्या जीवनाचा दर्जा ठरवणं हीच मुळात नकारात्मकता आहे. लोक जीवन कसं जगतायत, आनंदाने की दुःखी होऊन, हसत खेळत की रडत पडत, लोक कसं जीवन जगतायत त्यावर सगळं काही अवलंबून असतं. तुमच्याकडे मर्सडीज कार असेल, BMW असेल, पण तुम्ही दुःखी असाल, आजारी असाल तर ती कार काय कामाची. पंचपक्वानाचं ताट तुमच्यासाठी दररोज वाढले जात असेल, पण तुम्ही आजारी आहात, 10 प्रकारची पथ्य तुम्हाला आहेत, ती श्रीमंती काय कामाची. तुमच्याजवळ सोन्याचा पलंग असेल, त्याच्यावर मखमलाची बिछाना असेल, बेड असेल, पण झोपच येत नसेल, काय कामाचं. त्यामुळे तुमची मानसिकता मॅटर करते. तुम्ही फक्त तुमच्या मानसिकतेचा विचार करा. जर तुमची मानसिकता उत्तम असेल तर तुम्ही सुखी राहू शकता, आनंदी राहू शकता. तुम्ही फोकस फक्त तुमच्यापुरते करा. अन्यथा कष्ट करण्याची गरज नाही. तुम्ही सुद्धा भ्रष्टाचार करू शकता, वाट मोकळी आहे. तुम्ही सुद्धा चुकीच्या मार्गाला जाऊ शकता, वाट मोकळी आहे. पण मानसिकता बिघडल्यानंतर जो त्रास तुम्हाला जीवन जगण्याचा होईल त्यासाठी मात्र जबाबदार तुम्हीच असाल. ती जबाबदारी तुम्हाला स्वीकारावी लागेल. म्हणून तुम्ही इतरांकडे न बघता ज्या कष्टामुळे तुम्हाला सगळं मिळालं आहे त्या कष्टाचं फळ मिळालं त्याचा आनंद लुटा. तुम्ही जे काही कष्ट केलं ते करू शकलात त्याचा आनंद लुटा. तुमच्याजवळ शक्ती होती, ती शक्ती वापरू शकलात त्याचा आनंद लुटा. तुमच्याजवळ बुद्धिमत्ता होती, ती वापरू शकलात त्याचा आनंद लुटा. एक भ्रष्टाचार करणारा व्यक्ती, त्याच्याजवळ बुद्धिमत्ता होती पण ती वापरत नव्हता आणि भ्रष्टाचार करून पैसा मिळवत होता, हे दुःख घेऊन परेशान असतो, पश्चाताप करत असतो. कारण जो पैसा तो भ्रष्टाचाराने कमवू शकला तोच बुद्धिमत्तेचा वापर करून सुद्धा कमावू शकला असता. जो विद्यार्थी पेपरमध्ये कॉपी करून पास होतोय, चांगले मार्क मिळवतोय, त्याच्याजवळ बुद्धिमत्ता नव्हती का? तो बुद्धिमत्तेचा वापर करून तेवढेच मार्क मिळवू शकला असता आणि त्यातलं समाधान, त्यातला आनंद त्याला मिळवता आला असता. तुम्ही सुद्धा जीवन मुफ्त, उधार, उसणं जगू शकता, इतरांच्या जीवावर जगू शकता. पण शेवटी तुम्हाला दुःख हेच होईल की माझ्याजवळ क्षमता होत्या,
बुद्धिमत्ता होती, अंतरंगात ऐश्वर्य होतं. त्या सगळ्या गोष्टींचा मी जर उपयोग केला असता तर मी देखील आज फार चांगलं जीवन जगू शकलो असतो. तुम्ही तुमच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करा. यूज द रिसोर्सेस. तुम्ही स्वतःकडेच बघा. पॉझिटिव्ह राहा.